नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आज आपण श्री क्षेत्र कोडीत या ठिकाणी आहोत. श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी मंदिराचं पुन्हा प्राण प्रतिष्ठापना होत असताना एक वज्रलेप कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. संपूर्ण कोडीतकर आणि पंचक्रोशी या कार्यक्रमामध्ये आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम राबवताना कीर्तन सोहळा असेल, तसेच यज्ञ असतील, विविध यज्ञ आहेत. यामध्ये जवळपास 100 ब्राह्मण या ठिकाणी त्या यज्ञामध्ये सहभागी आहेत आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या कीर्तन सेवेमध्ये सहभागी आहेत. आपल्याबरोबर आहेत हबप श्री आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज बीड यांचा आज सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी पार पडलंय. काय सांगतायत की आजचा जो कार्यक्रम भव्य दिव्य बघून श्रीनाथ चरणी त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. काय सांगाल महाराज की आजचा कार्यक्रम बघून? श्री क्षेत्र कोडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या पवित्र मातीमध्ये श्री म्हस्कोबा नाथाच्या चरण सानिध्यात मंदिराचं झालेलं पुनर्निर्माण, पुनर्प्राणप्रतिष्ठा, वज्रलेप, तत्संबंधाने होणारं यज्ञयागादी क्रियाकर्म, त्याचबरोबर वारकरी परंपरेप्रमाणे लोकप्रबोधन, आत्मकल्याण, सुविचार, वैचारिक पातळी, एक समन्वय, विज्ञानाधिष्ठित जीवन जगावं, अंधश्रद्धेच्या नादी लागू न लागता परमार्थ संत वचनाप्रमाणे करावा अशी भावना माझ्या कीर्तनात मी आज व्यक्त केली. मुंबई पुण्याला जगणारा राहणारा कष्टकरी हा वर्ग आणि त्यांनी गावी येऊन प्रयत्नाची पराकाष्ठा करून हे नंदनवन केलं. म्हणजे काशीला, आळंदीला, पंढरपुरात जो आनंद आम्हाला प्राप्त होतो तो या धर्ममंडपात मला आज इथे प्राप्त झाला. यात मी एक संदेश देणार आहे. मंदिराच्या सभोवताली मी कदंबाचं, अर्जुनाचं आणि अजून एक रुद्राक्षाचं झाड आणलंय. वृक्षारोपण करावं हा एक समन्वयात्मक विचार समाजापर्यंत जावा. केवळ कीर्तन कथा, केवळ अन्नदान नाही तर मानसिकता बदलणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या चाललेलं प्रकरण महाराष्ट्राला अत्यंत त्रासदायक, घातक अशा प्रकारचं आहे. आम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात कोणत्या मंदिरात जावं, कुणाला बोलावं, कुणाबरोबर फोटो काढावा ही एक पंचायत निर्माण झालेली आहे. म्हणून येणाऱ्या काळात सारासार विचार करून स्त्री पुरुषानं सश्रद्ध राहावं खरं, परंतु डोळस असावं, अंध नसावं, विज्ञानाधिष्ठित जीवन जगावं. आपली देवी देवता श्रद्धा ठेवली पाहिजे, परंतु त्याला वैज्ञानिक अधिष्ठान असावं अशी भावना मी व्यक्त करतो. आज जो या ठिकाणी कार्यक्रम संपूर्ण 10 दिवस चालणार आहे. विविध धार्मिक क्षेत्रामध्ये मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. आजचं जे श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट मंदिर, जोगेश्वरी मंदिर आपण बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? मला अत्यानंद प्राप्त झाला. मूलतः मी कीर्तनात एक भावना व्यक्त केली की जोगेश्वरी मातेचं जे माहेर आहे आमचा मराठवाड्यात बीड जिल्हा आहे, अंबेजोगाई, आणि कालभैरवाचं तिचं पाणीग्रहण झाल्यामुळं माहेरातला कीर्तनकार कोडीतला आला असा ग्रामस्थांना आनंद झाला आणि मला हे कीर्तन करायला अत्यानंद प्राप्त झाला. मंदिराची डेव्हलपमेंट फार सुरेल, स्वच्छ आहे, पावित्र्य आहे, टापटीप आहे आणि देखणे पण आहे. म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना, भाविकांना, सश्रद्ध लोकांना दर्शनानं प्रशस्त वाटेल अशी भावना व्यक्त करतो मी. आपल्याबरोबर श्री हबप आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज बीड यांचं सुश्राव्य कीर्तन पार पडत असताना त्यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांना किंवा जनतेला एक आदेश दिलेला आहे किंवा एक कुठंतरी या ठिकाणची जी महाराष्ट्राची परिस्थिती बघता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये एक खळबळ माजलेली आहे. परंतु महाराजांच्या कीर्तनामधनं त्यांनी कोणत्या पद्धतीने जीवन जगावं या पद्धतीचं एक सुंदर मार्गदर्शन त्यांनी आज या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच याचा बोध सर्वसामान्य जनता घेईल आणि कुठेतरी भोंदू बाबा असतील किंवा यांच्यावर त्यांनी जे आज परखड मत मांडलेलं आहे याच्यावर जनताच नक्कीच विचार करेल यात शंका नाही. आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.